श्रोतहो नमस्कार. वारी प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. याच वारीचा एक अनुभव, माऊलींच्या पालखीचा दिव्य अनुभव श्री सचिन वासुदेव भोगाडे यांच्या शब्दांमध्ये. त्यांचे अनेक अनुभव आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत, तेही आपण पाहू शकता. गिरनार वारी, त्याचबरोबर वासुदेवाच्या स्वरूपात पंढरीशी पांडुरंगाची भेट. आपण सर्वांनी या अनुभवाला खूप मोठा प्रतिसाद दिला आहे. आजही त्यांचा असाच एक अनुभव, माऊलीच्या पालखीचा, पंढरपूरच्या वारीचा. चला तर सुरुवात करूयात त्यांच्याच शब्दांमध्ये. वारी वारी म्हटलं की आठवतं एकच, भगवी पताका घेतलेला एक वारकरी आणि ओढ पंढरीच्या पांडुरंगाला भेटायची. गेली 3 वर्ष कोरोना महामारीमुळे वारी घडली नाही. यंदा वारी आहे हे समजल्यावर खूप आनंद झाला. आमचा फार्मा ग्रुप, जो दरवर्षी माऊलींच्या रथामागे असणाऱ्या दिंडी क्रमांक 155 या आमच्या फलटण येथील मित्र पंकज पाटणकर सरांच्या गावातील आहे, तसं ओळखीशिवाय आपण जास्त वेळ चालू शकत नाही. आम्ही मुंबईतील फार्मा ग्रुपमधील मित्र विश्व माऊली वैश्विक फार्मा दिंडी या नावाने एक दिवस दिंडी क्रमांक 155 रथामागे यांच्याबरोबर शनिवार एक दिवस चालून मग रात्री मुक्कामी पंढरीत जाऊन रविवारी रात्री परत मुंबईला, अशी आमची दरवर्षीची वारी. यंदा नेमकं शनिवारी कुठेच माऊली चालणार नव्हते. त्यामुळे आमचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर जितेंद्र सूर्यवंशी सर यांनी शनिवार, रविवार आणि सोमवार असे 3 दिवस बेत आखला. शनिवारी सकाळी म्हणजेच दिनांक 2 जुलै 2022 माऊली फलटणला मुक्कामी असणार आणि रविवारी फलटण ते बरड हा जवळपास 20 किलोमीटरचा टप्पा माऊलींसोबत चालायचं ठरलं. माझ्या मुलाचा वाढदिवस नेमका 2 जुलैला आलेला आणि 3 दिवस सुट्टी शक्यच नाही. काय करावं? मी सूर्यवंशी सरांना बोललो, सर मला नाही होणार वाटतं शक्य. माझे मित्र माझ्याबरोबर येण्यास उत्सुक होते, ते पण नाराज झाले. पण सर बोलले, तू काहीही करून ये, आमच्यासोबत नाही आलास तरी चालेल, पण तू रविवारी सकाळी फलटणला हजर झाला पाहिजेस. माझी पण मनातून फार इच्छा होती. आम्ही 8 दिवस आधी गाडीचं नियोजन केलं, पण जायच्या 4 दिवस आधी आमचे मित्र पुष्पराज यांच्या हावरे सरांची गाडी ऐनवेळी गॅरेजला रवाना झाली. आमच्या पट्टीचे ड्रायव्हर गुरुबंधू दादाभाऊ महाराज वाळुंज गुरुजी हे नेहमी गाडी चालवतात, पण त्यांची मारुती 800 आता थकली. मग हिरेमोड झाला. आता भाड्याने गाडी करायचं ठरलं. मी, पुष्पराज, हावरे सर, दादाभाऊ वाळुंज गुरुजी, अर्जुन कदम, अविनाश गाडगे असे आम्ही 6 जण जायचं ठरलं. बरोबर 1 जुलैला ठरलं. आणखीही मित्र उत्सुक होते, पण 1 दिवसात मागे फिरायचं होतं. मग मी म्हटलं, उगीच कुणाला आग्रह नको, ज्यांना आवड आहे ते येणारच. पण म्हणतात ना की कितीही इच्छा असू द्या, पण श्रीहरी बोलावतो मगच वारी घडते. या उक्तीप्रमाणे अगदी अनपेक्षितपणे दोन्हीही सर, हावरे सर आणि वाळुंज गुरुजी दोघेही अचानक काहीतरी अपरिहार्य कामामुळे यायला जमणार नाही असं बोलले, ते पण जायच्या दिवशी सकाळी सकाळी. काय करावे काही समजेना. आज मुलाचा वाढदिवस साजरा करून रात्री 11ला निघायचा असा प्लॅन होता, पण काय करणार, दोघेजण नाही बोलले. त्यांच्या मनातून फार इच्छा होती. त्यातच अजून एक धक्का. पुष्कराज बोलला त्याच्या क्लासमध्ये पारितोषिक वितरण, तेही रविवारी ठरलं. मला बोलला, काय करू? माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. असं वाटलं आता रद्दच करावं. कदाचित देवाची इच्छा नसेल आपण यावं म्हणून. आपली भक्तीच कमी पडली. मी वैतागून त्याला बोललो, आपण कॅन्सल करूया. तो बोलला, दादा मी प्रयत्न करतोय, आपण जाऊच. मग मी त्याला बोललो, अरे तुझा विद्यार्थी यंदा मराठी विषयात महाराष्ट्रात प्रथम आला आहे. त्याला 99% गुण मिळवलेत. 40पेक्षा जास्त जणांना 95पेक्षा जास्त गुण आहेत. तुझा तुझ्या सन्मानाचा दिवस आहे. तो बोलला, नाही आपण वारीलाच जायचं. त्याचा उत्साह पाहून मी पुन्हा नव्या उमेदीने तयारी केली. मग मी माझे इतर 3 मित्र संजय आहेर, सचिन देसाई आणि रेवणनाथ भागवत यांना फोन केला. एका क्षणात ते तयार झाले. मग मला विचारलं, काय लागतं वारीत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पांढरा कुर्ता, पायजमा आणि टोपी हे पाहिजे. मग बिचारे लगेच मार्केटला जाऊन पेहराव घेऊन आले.
गाडी नवी मुंबई इथून येणार होती. तवेरा गाडीत ड्रायव्हर सहित 8 जण बसतात. रेवणनाथ भागवत आणि अविनाश गाडगे हे दोघेही तिकडेच राहणारे. ते तिकडूनच येणार होते. मी, पुष्कराज, संजय आहेर, अर्जुन कदम आम्ही 4 बदलापूरचे आणि सचिन देसाई हे डोंबिवली निवासी. मी शनिवारी दिनांक 2 जुलैला ऑफिसमधून हाफ डेला आलो. माझ्या श्यामसुंदर बाळाचा 5वा वाढदिवस. त्याची तयारी करून मग जगाच्या माऊलीला भेटायची तयारी करायची होती. यंदा माऊलींसोबत आमचे परम मित्र गुरुबंधू केदार महाराज भेगडे देहूकर हे आळंदी ते पंढरपूर माऊलींच्या सेवेत रुजू होते. संपूर्ण पालखी सोहळ्यात ते सदैव माऊलींसोबतच होते. ते खरंच जन्मोजन्मीचं पुण्यच म्हणा, नाहीतर आमचं प्रारब्ध आम्हाला अवघी एका दिवसाची वारी घडवतं. मुलाचा वाढदिवस साजरा झाला. गाडी 9:30ला कोपर खैरनेवरून निघणार असं ठरलं, पण काही कारणास्तव तिला 10:30 झाले. आम्ही बदलापूरचे 4 आणि तिकडे कटई नाक्यावर सचिन देसाई वाट पाहत होतो. मी थोडं पडावं म्हटलं तर 11:15ला फोन आला. गाडी अर्ध्या तासात येते. खरं तर पहा, कालपर्यंत रद्द झालेलं आणि अचानक आम्ही चाललो होतो. ज्ञानेश्वर माऊली यांनी आम्हाला बोलावलं होतं. खरंच खूप भाग्यवान आहोत आम्ही. काहीतरी गतजन्मीचं पुण्य असावं म्हणून आम्हाला बोलावलं. गाडी रात्री 11:15 वाजता आली. बारीकसा पाऊस चालू होता. आम्ही गाडीत बसलो आणि चालू झाला बदलापूर ते फलटण प्रवास. मी सकाळीच माझ्या वडिलांना फोन केला होता, कारण आमच्या गावातील वडिलांचे मित्र डॉक्टर विलास रसाळ हे गेली कित्येक वर्ष फलटणला स्थायिक आहेत. त्यांनी फोन करून त्यांच्या घरी येण्यास सांगितलं. रात्री गप्पा मारता मारता आम्ही 3च्या आसपास पुण्यात पोचलो. तेथून पुढे खेड शिवापूर या टोल नाक्यावर सर्वांना चहाची तल्लफ झाली. मग सर्वजण चहा घेण्यास थांबलो. आमचे ड्रायव्हर सचिन कदम एक वारकरी, त्यामुळे चांगलं ट्युनिंग जमलं आमचं. गाडीत भक्तिगीते चालू होती. 6च्या सुमारास आम्ही फलटणला पोहोचलो. आमच्या ग्रुपमधील लोक आदल्या दिवशीच तिथे आलेले. त्यांचे आम्हाला फोन सुरू झाले. आलास का? हो आलो, फ्रेश होऊन येतोय. माऊलींचा मुक्काम असल्याने फलटणला येणारे बरेचसे रस्ते बंद होते, पण ड्रायव्हर माऊली मूळचे सातारचे असल्याने त्यांनी बरोबर खुशकीच्या मार्गाने आम्हाला फलटणला आणलं. रसाळ काकांनी फोन करून पत्ता सांगितला. डेक्कन चौक, अशोक हॉटेलसमोर, सुयश मेडिकल फलटण असा तो पत्ता. ते काही कामानिमित्त बाहेरगावी जाणार होते, पण त्यांच्या क्लिनिकमधील कर्मचारी आमच्या सेवेकरता हजर असणार होता. काकांचं घर खूप प्रशस्त होतं. आमची सेवा करायला जणू माऊलींनी त्यांना आणि त्यांच्या कर्मचाऱ्याला सांगितलं. आम्ही तिथे स्नान वगैरे करून निघालो. आता आमची दिंडी शोधणार कशी? कारण माऊलींच्या रथामागे जवळपास 500-600 छोट्या मोठ्या दिंड्या असतात आणि पुढे 150-200. पण काय आश्चर्य, काकांच्या घरासमोरून डेक्कन चौकात आलो आणि 10च मिनिटात माऊलींचा रथ आमच्या समोर येताना दिसला. दिवसा माऊली विश्रांती घेतात तेव्हा तासभर उभं राहून दर्शन होतं, पण आज अगदीच सकाळीच माऊली येताना दिसले. फलटणचे नागरिक माऊलींना निरोप देत होते. पुढच्या वर्षी परत या, आम्ही वाट पाहतोय. अगदी शिस्त. पोलीस कर्मचाऱ्यांना काही ओरडावं लागत नाही. सर्वजण मोठ्या भक्तिभावाने माऊलींच्या चरणावर माथा टेकवत होते. आम्ही 7 जण रथाकडे धावलो आणि खूप गर्दी असल्याने कमीत कमी 5 सेकंद का होईना माऊलींच्या चरणांना स्पर्श झाला. काय आश्चर्य, हातात एक बुक्काची पुडी आली आणि छोटासा पुष्पगुच्छ आला. कोणी दिला काही कळालेच नाही. मला तर खात्री आहे तो माऊलींनीच दिला. किती आनंद झाला काही सांगू शकत नाही. माऊलींचा रथ पुढे पुढे जात होता बरड गावाच्या दिशेने आणि मागोमाग असंख्य वारकरी त्यांच्या दिंड्या घेऊन येत होते. जसं श्रीकृष्ण परमात्म्याच्या सोबत त्यांचे गोपाळ, अगदी तसंच. ज्ञानेश्वर माऊली महावैष्णव. पहा, श्रीकृष्ण परमात्मा आणि माऊली यांच्या जन्मतिथी सुद्धा एकच. जसं श्रीकृष्ण परमात्मा सकाळी सकाळी गायी चारायला निघाला की त्याच्या गायीच्या पायाची धूळ सभोवताली वातावरणात विखरून ते पवित्र व्हायचं, तसंच फलटणहून वारकरी जात असताना त्यांच्या पायाच्या धुळीनं संपूर्ण परिसर पवित्र झाला होता. खरंच तसं पाहिलं तर किती भाग्यवान असतील हे पालखी मार्गातील गाव, ज्यांच्या इथून दरवर्षी माऊली येतात आणि सोबत लाखो वारकरी त्या गावांना पवित्र करतात.
आम्ही पाहिलं वारीतील वारकऱ्यांना कितीतरी भाविक लोक मोफत चहा नाश्ता देत होते. आम्ही दिंडी क्रमांक 155ची वाट पाहत उभे राहून इतर दिंडीमधील वारकऱ्यांना अभिवादन करत होतो. मग समोर गुळाचा चहा दिसला. आम्ही सर्वजणांनी गुळाच्या चहाचा आस्वाद घेतला. मग आम्हाला कळलं की आमची दिंडी थोडीशी पुढे आहे, कारण अचानक आमचे मुंबईचे सहकारी दिसले. आम्ही सर्वजण 3 वर्षानंतर भेटत होतो. खूप बरं वाटलं. पांडुरंग परमात्म्याचे आभार मानले, कारण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर काढून वारी घडवली. वारीतील पताकांना वरती सुंदर असं कमळफूल लावलेले होते. आम्ही वारी प्रवाहात सामील झालो. अभंग म्हणता म्हणता मार्गक्रमण चालू होतं. मध्येच फोटो काढत होतो. सर्वजण पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये होते. माझी एक चूक झाली, कारण मी पांढरा पायजमा न घालता ब्ल्यू जीन्स आणली होती. पण सर मला ओरडले नाहीत, कारण मी मजल दरमजल करत होतो. आम्ही चालायला सुरुवात केली. अतिशय प्रसन्न वातावरण होतं. मागे पहा किंवा पुढे पहा, वैष्णवांचा मेळा तोही एक महासागर वाटत होता. आम्ही साधारणतः 2 किलोमीटर फलटणहून पुढे आलो. गोविंद दूध फॅक्टरी आणि इतर छोटे कारखाने बाजूला दिसत होते. लोक वारकऱ्यांची सेवा करायला रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. कोणी पाणी, कोणी चहा, कोणी नाश्ता, कोणी फळे घेऊन उभे. खरंच पांडुरंग परमात्मा किती काळजी घेतो या वैष्णवांची. वारीत कोणी उपाशी सोडा, थोडं काही खावं वाटलं की लगेच अन्नपूर्णा माता वारकऱ्यांसाठी प्रसन्न झालेली असते. काहीच कमी पडून देत नाही. आमचा हरिनामाचा घोष चालूच होता. थोड्या वेळाने रस्त्याच्या दुतर्फा वडाची मोठी झाडे असलेला परिसर चालू झाला. त्यामधून चाललेली वारी पताका, टाळ मृदुंगांचा आवाज वातावरण भक्तिमय करत होतं. ते उंच झाडे पाहिली आणि मनात आलं, या झाडांना कितीतरी वर्ष झाली असतील. माऊलींना वंदन करत उभे आहेत. कोरोनाच्या काळात माऊली आणि वारकरी 2 वर्ष आले नाहीत, तेव्हा त्यांना सुद्धा दुःख झालं असेल. आता माऊलींच्या पालखी मार्गातील झाडांचं सुद्धा भाग्यच म्हणावं लागेल. त्यांना त्यांचं संग प्राप्त होतं. जणू काही फलटणमधील लाखो लोकांप्रमाणे ती वडाची झाडे सुद्धा हात जोडून नमस्कार करत रामकृष्ण हरी असं म्हणत होते असं वाटलं. जसं आपण एखाद्या तीर्थक्षेत्री जातो किंवा नामजप साधना व्रत करतो किंवा भल्या पहाटे उठून लवकर देवपूजा करून कपाळावर तिलक लावतो, त्याप्रमाणे आपल्या चेहऱ्यावरील भाव, तेज जसं काहीसं दिव्य असतं, तसंच वारीच्या काळात माऊलींच्या मार्गातील परिसर तसा तेजोमय होऊन जातो. मला असं वाटलं, कारण इतर वेळी पंढरीला या मार्गाने जाताना आणि आता पालखी सोहळा जाताना आलेला अनुभव ते सांगत होता. आमची वारीसोबत दिंडीसोबत चालण्याची गती थोडी कमी झाली असं वाटलं आणि सूर्यवंशी सर बोलले, अरे जरा पळा. नेमकं त्यावेळी काही माऊली थोडे गडबडले, कारण बरेचसे यंदा पहिल्यांदाच आले होते. ते आमच्या थोडे मागे पडले, पण काही हरकत नाही, ते माऊलींच्या प्रवाहात होते. साधारण 10-10:30 झाले असतील. नाश्ता करता थोडं थांबा येणार होता. आमचे बरेचसे माऊली 1/2 किलोमीटर मागे होते. सरांनी आम्हाला रस्त्याच्या कडेला थांबून ते पुढे जाण्याऐवजी नाश्त्यांसाठी त्यांना घेऊन सोबत या, कारण फोनचा इथे भरोसा नाही. 3 ते 4 लाख लोकात नेटवर्क जाम होत, त्यामुळे मोबाईल फक्त फोटो काढायच्या कामाचा राहतो. आमचे सहकारी आले. आम्ही भात, आमटे, चिवडा, जिलेबी असं नाश्ता वजा जेवणच झालं. माझे गुरुवर्य श्रीकृष्ण कृपांकित श्री विकासानंद महाराज मिसाळ यांच्या श्रीमुखातून नेहमी ऐकण्यात आलेलं, जेवण बनवणारा जेवढा सात्विक असतो तेव्हा ते जेवण न राहता तो प्रसाद होतो. वारीत अगदी तसंच वाटलं. आम्ही तो पवित्र प्रसाद ग्रहण केला आणि परत चालायला लागलो. आता आमच्यासोबत उजवीकडे पालखी मार्गात प्रत्येक दिंडीची ट्रक, टेम्पो अशा हजारो गाड्या एका मागोमाग एक अशा येत होत्या, कारण संध्याकाळी बरड या ठिकाणी मुक्काम होता आणि तिथे जाऊन इतर तयारी करायची होती. तसंच एकदम ट्रॅफिक जाम नको म्हणून ही व्यवस्था. त्या गाड्या पाहून सहज लक्षात येते की माऊलीसोबत चालायला परराज्यातील वारकरी येतात. त्यात कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, गुजरात येथील ह्या गाड्या होत्या. आम्ही आता जवळपास 50% टप्पा पार करायच्या आसपास होतो. बरेच जण बिखरले असले तरी मुख्य प्रवाहामध्ये होते. पुष्पराज याला मानलं पाहिजे. कासव गतीने का होईना तो आतापर्यंत आयुष्यात एवढा कधी चालला नव्हता. तो 10 किलोमीटर चालला.
त्याला कारणही तेच आहे. माऊलींबद्दल असणारा भक्तिभाव आणि सोहळ्यातील 80-85 वयाचे तरुण वारकरी आमच्यापेक्षा जास्त वेगाने हरिनामाचा घोष करत चालत होते. आता अर्जुनच्या पायाला वरून आणि खालून फोड आले होते, पण समोर आम्ही दोघांनी जे पाहिलं आणि अवाक झालो. एक 80 वर्षाचे वारकरी, पायाला जखम झालेली, तिला पांढरे पट्टे बांधून तरातरा हरिनामाचा घोष करत चालत होते. कुठून येते ही ऊर्जा, हा उत्साह? याला म्हणावं हाडाचा वारकरी. पायात चप्पल नव्हते, पण कसलीही तक्रार न करता ते चालत होते. माऊलींनी ही 24 वर्षाच्या काळात किती हाल अपेष्टा सहन केल्या, किती अपमान, किती त्रास सहन केला. आज तेच माऊली साऱ्या जगाची माऊली म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकरता हे असे वारकरी चालतात. पालखी मार्ग रुंदीकरणाचं काम चालू आहे. खूप मोठा मार्ग आता बनतोय. भविष्यात खूप सोयीस्कर होईल. आम्हाला दिसलं समोर उसाच्या रसाचा एक स्टॉल होता. चंद्रभागेच्या पवित्र पाण्यापासून बनवलेला उसाचा रस अवश्य प्या. आधी पांडुरंगाचं दर्शन घ्या आणि रस प्या. फक्त 5 रुपयात 1 ग्लास. आम्ही जवळपास तिघांनी प्रत्येकी 3 1 ग्लास ग्रहण केले. सुमधुर शीतल रस पिऊन शांत वाटलं. 2-3 वयस्कर वारकरी दिसले, त्यांनाही आग्रह करून रस दिला. असं आम्ही दिवसभरात 3-4 वेळा केलं असेल. तसंच सेम अननसाचा रस घेतला. आम्ही आता बरंचसं अंतर पार केलं. माऊलींच्या दुपारच्या न्याहारीसाठी थांबा होता. मग त्यानुसार सर्व दिंड्या आपल्या दरवर्षी ठरलेल्या ठिकाणी थांबून न्याहारी करून साधारणपणे 1-1.5 तास विश्रांती करून मग पुढे मार्गस्थ होतात. आम्हाला मुंबईला परत संध्याकाळी फिरायचे होते, म्हणून आम्ही न थांबता ड्रायव्हर माऊलीला फलटणहून बरडला बोलावलं. ते 2 वाजता बरडला शिखर शिंगणापूर रोडला थांबले होते. आम्ही चालतच होतो. माऊलींचं न्याहारीचं ठिकाण पिंपरत गाव होतं. आमची दिंडी क्रमांक 155 तिथेच जवळपास होती. आमच्या 7 जणांपैकी 3 तिकडेच होते. त्यांनी दुपारची न्याहारी केली. आम्ही बरडला जाण्यासाठी नेमकं शिखर शिंगणापूर रोड कुठे आहे असं पोलीस कर्मचाऱ्यांना विचारलं. अगदी शांतपणे त्यांनी आम्हाला सांगितलं. आपलं नशीब कसं आहे असं वाटतं. आळंदीपासून पंढरपूरपर्यंत संपूर्ण वारी घडवी, पण भगवंत ती कधी घडवेल माहीत नाही. माऊलींचा थांबा दिसला. आता दुपारचे 2 वाजले होते. शिराळाचं वातावरण जाऊन ऊन लागत होतं. लोक जवळपास 500 मीटरपर्यंत लाईन करून माऊलींच्या थांब्यावर दर्शनासाठी उभे होते. तो प्रचंड वारकऱ्यांचा महासागर आणि मध्यमस्थानी माऊली असं सुंदर चित्र दिसत होतं. त्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला माऊलींचा रथ होता. बरेचसे वारकरी त्या रथाचं दर्शन घेत होते. कोणी त्या रथाच्या वृषभदेवाची जागा घेत होते, तिथे फोटो काढत होते. खरंच किती भाग्यवान असतील ते वृषभ, ज्यांना माऊलींचं सारथ्य करण्याचं पुण्य प्राप्त होतं. आम्हालाही मोह आवडला नाही. आम्ही पण तिथे फोटो काढला. यंदा रथाला सुंदर सजावट केली होती. वरती माऊली असं सुंदर नाव कोरलं होतं. आम्ही मार्गक्रमण करत पुढे चाललो होतो. आम्हाला एक 60तले वारकरी दिसले. बहुतेक बरेच वर्ष वारी करत असावेत. आम्ही विचारलं, काका बरड अजून किती असेल? ते बोलले 6-7 किलोमीटर असेल. आमच्या पोटात कसंनुसच झालं. अर्जुनचे पाय बोलत होते, पुष्करात धापा टाकत होता, पण संजय आणि मी त्या मानाने जरा बरे होतो. तिकडे रेवणनाथ, अविनाश, सचिन देसाई प्रसाद ग्रहण करत होते. आम्ही त्यांना फोन केला, कारण आम्ही थोडं पुढं असल्याने फोन लागला. त्यांना कळवले, लवकर निघा, विश्रांती करू नका. ते आणि आम्ही 2 किलोमीटर फरकाने आम्ही पुढं होतो. एका वारकऱ्यानं विचारलं, बरड आलं हे कसं ओळखायचं? तसं माझी 5वी वारी. पुढील टप्पा बरड ते नातेपोते हा 2016ला केला होता, पण फलटण ते बरड हा आयुष्यात पहिल्यांदाच करत होतो. त्या काकांनी सांगितलं, जेव्हा थोरला महादेव, उंच शिखरावर असणारा भोळा महादेव शिखर शिंगणापूर दिसतो, मग समजायचं बरड आलं. अगदी दूरवर शिखर शिंगणापूर दिसू लागलं. जसं माझे गुरुवरे मिसाळ महाराज म्हणतात, भोळा महादेव भक्तांवरती लवकर प्रसन्न होतो. अगदी तसंच आम्हाला जाणवलं. महादेवाने जणू आम्हाला सांगितलं होतं. आता मात्र पुष्करात जवळपास 15 किलोमीटर चालला होता. त्याला चालवे ना. आणि काय आश्चर्य, साक्षात पांडुरंग परमात्मा यावा आणि आपल्या भक्ताचे कष्ट दूर करावे. एक दुचाकी स्वराच्या रूपात पांडुरंग परमात्मा पुष्कराजला बोलला, चला माऊली, बरडला सोडतो. आम्ही त्याला जा म्हणलं. कासव आणि ससा कथेप्रमाणे पुष्कराज रूपी कासव आमच्या आधी बरडला पोहोचलं. आता अर्जुनला त्याच्या गावची आठवण झाली.
कारण शेखर शिंगणापूर स्पष्ट दिसत होतं आणि त्याच्या पलीकडे त्याचं गाव आहे. त्याचे पाय जास्त सुजले होते, पण बोलला, माऊली कितीही सुजू द्या, फोड येऊ द्या, पण मी चालणार. आयुष्यात पहिल्यांदाच वारी घडते. जे काही नकळतच घडलेलं पाप आहे त्याचं क्षालन होत आहे. माझे गुरुवारी नेहमी सांगतात, आपण जेव्हा कष्टमय स्थितीत असतो तेव्हा आपल्या पापाचं क्षालन आणि आपण खूप आरामात असतो तेव्हा पुण्याचा क्षय होत असतो. म्हणूनच पाहणं, वारकरी दररोज 20-25 किलोमीटर चालतात. त्यांना पाप पुण्य याचं काही देणं घेणं नाही. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, हाच त्यांचा ध्यास. संत तुकाराम महाराज म्हणतात, पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. आम्ही पुन्हा एका ठिकाणी रस घेतला. माझ्या पारनेर तालुक्यातील एक कन्हैया दुधाची गाडी दिसली. आमचे नातेवाईक सचिन वाढवणे, जे आमच्या दिंडी क्रमांक 155 मध्ये होते, त्यांच्या नातेवाईकाने आम्हाला ताक पिण्यास दिले. आता आम्ही बरडच्या जवळपास आलो, कारण लांबूनच आम्हाला गावाची कमान दिसत होती. ठिकठिकाणी थांबे दिसत होते. बरड गाव माऊलींच्या स्वागताकरता सज्ज झालं होतं. आम्ही अशा प्रकारे जवळपास 20 किलोमीटर चालत पोहोचलो. सूर्यवंशी सर माझ्यावर जरा नाराज झाले होते, कारण मी आणि आम्ही तिघेजण दुपारचा महाप्रसाद घेतला नाही. पण काय करावं, 10 वाजता केलेला नाश्ता, त्यानेच पोटात जागा नव्हती. मी सरांना घाबरून फोन न उचलता मेसेज केला, आम्ही आता निघतोय. सर बोलत, ठीक आहे, सावकाश जा. आम्ही बरड गावाला वंदन करून फलटणच्या दिशेने निघालो. आम्ही रात्री खेड शिवापूर मार्गे आलो. आता मात्र आम्ही जेजुरी मार्गे जाणार होतो, कारण माझी ताई जेजुरीत असते. हिने गेल्या रविवारी माऊलींच्या जेजुरी मुक्कामात मला बोलावणं केलं होतं, पण नाही जमलं मला. मग मी तिला नाराज न करता आम्ही जेजुरीच्या दिशेने निघालो. फलटणच्या थोडं पुढं गेलो. आम्ही या घाईत ड्रायव्हर माऊलींना नाश्ता पाणी विचारायचं विसरलोच. पण तिकडे ताईने सर्व तयारी केली होती. पण 50 किलोमीटर दूर जेजुरी आणि मग एका ठिकाणी आम्ही चहा आणि मिसळसाठी ड्रायव्हर माऊलींना थांबवलं. एक विलक्षण आणि काहीसं भीतीयुक्त अनुभव आला. आम्ही ज्या हॉटेलकडे गेलो तिथे एक भले मोठे शेषनारायण आम्हाला भेटले. मी बोललो, अरे हे भगवंताचं असं नाही, त्यानेच दर्शन दिलंय. आणि हॉटेलच्या समोर खूप मोठं औदुंबराचं झाड, म्हणजे दत्तात्रय भगवंत. असा सुंदर संगम होत आम्ही चहा घेतला आणि माऊलींना विनंती केली, पुढच्या वर्षी नक्की बोलवा आणि जास्तीत जास्त वेळ द्या. रामकृष्ण हरी. श्रोतो, याचबरोबर श्री सचिन वासुदेव भोगाडे यांच्या वारीचा हा अनुभव आपण पाहिला. खरोखरच माऊलींच्या वारीचा अनुभव खूपच दिव्य असतो. आपल्या सर्वांना माऊलींची वारी दरवर्षी घडावी. पंढरीचा वारकरी मोक्षाचे अधिकारी, त्याप्रमाणे मोक्ष आपल्याला सुद्धा मिळावा, हीच माऊलीचरणी प्रार्थना. सचिनजींचे खूप खूप आभार. आपल्यासाठी ते विविध लेख, विविध अनुभव पोचवित असतात. आज त्यांच्या या अनुभवासोबत इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओत, नवीन अनुभवासोबत, नवीन माहितीसोबत आपल्याच मीट फॉर मराठीवरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.